श्री स्वामी समर्थ. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी, अभ्यासातील समस्या, वाईट संगत किंवा मानसिक ताण हे सगळं पाहून तुमचं मन अस्वस्थ होत आहे का? कारण आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते, आपल्या लेकरांचं आयुष्य सुखी व्हावं, त्यांना यश मिळावं, त्यांच्या वाटेवर येणारी संकटं दूर व्हावीत. अशा वेळी एकच आधार उरतो, श्रद्धा आणि स्वामींची कृपा. म्हणतात ना, जिथे भक्ती तिथे शक्ती आणि जिथे स्वामी तिथे काहीच अशक्य नाही. म्हणूनच श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक छोटीशी पण प्रभावी सेवा नक्की करावी. यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात एक नवी संधी घेऊन येते. 20 मार्च 2026 आहे स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस. साक्षात ब्रह्मांडराय श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त एक गोष्ट केली तरी स्वामींची अफाट कृपा तुमच्या मुलांना लाभेल. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मग स्वामी प्रकट दिनी आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी नेमकं काय करावं? तर उत्तर खूप सोपं आहे. स्वामींच्या प्रकट दिनी देवघरात दिवा लावावा, मुलांच्या नावाने स्वामींचा मंत्रजप करावा. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत मनापासून प्रार्थना करावी, स्वामी माझ्या लेकरांना सद्बुद्धी, आरोग्य आणि यश द्या. कारण ही प्रार्थना फक्त आपले शब्द नसतात, ती आई-वडिलांच्या मनातील खरी शक्ती असते. जेव्हा आई-वडील श्रद्धेने स्वामींचं नाव घेतात तेव्हा त्या भक्तीतून मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे बऱ्याच जणांचा अनुभव आहे. स्वामींच्या प्रकट दिनी खूप मोठ्या पूजा अर्चा करायची गरज नाही, तर फक्त मनापासून केलेली ही छोटीशी प्रार्थना आपल्या मुलांना खूप काही मिळवून देते. स्वामींची कृपा तुमच्या मुलांवर अशी वर्षाव करते की जणू स्वामी त्या मुलांच्या पाठीशी उभे आहेत. स्वामी समर्थांचा मंत्रसुद्धा खूप प्रभावी आहे. जर मुलांना वारंवार आजार होत असतील किंवा अभ्यासात मन लागत नसेल तर त्यांच्या नावाने मंत्रजप करावे आणि त्यांच्या डोक्यावर पाणी शिंपडावं. आपण 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. त्या जपाचं पाणी आपण तयार करू शकतो आणि हे पाणी मुलांच्या डोक्यावर शिंपडू शकता. एवढंच नाही तर आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असताना एका मुलाच्या नावाची सुपारी स्वामींना वाहावी. पूजा झाल्यानंतर ही सुपारी झोपताना मुलाच्या उशीखाली ठेवावी. यामुळे मुलांना संरक्षण कवच निर्माण होते. स्वामी नामस्मरण सगळ्यात मोठं कवच आहे. आईच्या मुखातून घेतलेलं नामस्मरण हे मुलांसाठी वाईट शक्तींपासून संरक्षण करतं. एवढंच काय तर श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी सकाळी आणि संध्याकाळी किमान 21 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मुलांनाही नामस्मरण शिकवावं. घरात रोज 5 मिनिटं तरी संपूर्ण कुटुंबाने नामस्मरण करावं. या दिवशी मुलांसाठी काही खास सेवा सुद्धा तुम्ही करू शकता, जसे पादुका पूजन करू शकता. स्वामींच्या पादुकांना किंवा फोटोला गाईचं दूध, अष्टगंध लावून मनोभावे पूजा करावी. फोटो नसेल तर एक सुपारी घेऊन ती स्वामींचं स्वरूप म्हणून असं मानत पूजा करावी. याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि ते पाणी मुलांच्या डोक्यावर शिंपडावं. हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि एकाग्रतेसाठी कवच ठरतं. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत किंवा दासबोध वाचावा. मुलांसमोर मोठ्याने याचं वाचन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मुलांनाही आवड निर्माण होते. स्वामींना प्रिय असणारी साखरपोळी किंवा श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यांचा पहिला घास आपल्या मुलांना द्यावा. स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की आईच्या भक्तीने लेकरांची संकटं दूर होतात. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा ते वारंवार आजारी पडत असतील तर आपण हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने करून आपल्या मुलांना नक्कीच याचा लाभ मिळवून देऊ शकता. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी आपण गरजू लोकांची मदत करावी. स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर आणखी सोपे उपायसुद्धा आहेत. ते म्हणजे गरजू मुलांना आपल्या मुलांच्या हाताने पुस्तक, पेन, खाऊ, कपडे दान द्यावे. एखाद्या स्वामी मंदिरात जाऊन साखर, तूप, दूध, फळं या आपल्या मुलांच्या हातून दान करावे. आपल्या मुलांना दान करण्याचं आणि लोकांना मदत करण्याचं महत्त्व शिकवावं. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी आपल्या मुलांसाठी हा साधा सोपा उपाय नक्कीच करू शकता. ही स्वामी सेवा करू शकता. कारण स्वामींच्या प्रकट दिनी आईने मुलांसाठी केलेले कोणतेही काम हे खूप पुण्यदायी आणि लाभदायी ठरू शकतं. त्याचे अनुभव तुम्ही सुद्धा नक्कीच घेऊ शकता. स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी तुम्ही कोणते विशेष उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काय लाभ झालेत, अनुभव शेअर करायला विसरू नका.
तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.